शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ, गजानन मालपुरे यांच्यासह 200 पेक्षा अधिक जणांवर यावेळी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जळगाव महानगरपालिकेच्या मतमोजणी केंद्रावर शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कुलभूषण पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह गोंधळ घातला. या प्रकरणी गोंधळानंतर समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर दगडफेक केल्याप्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे MIDC पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले असून यात पराभूत उमेदवार कुलभूषण पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ तसेच पदाधिकारी गजानन मालपुरे यांच्यासह 200 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आज दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे. इलेक्शन काउंटिंगच्या दिवशी वार्ड नंबर 10 ते RO नंबर 6 त्या ठिकाणी काही उमेदवारांनी रिकाउंटिंगसाठी अर्ज केले होते. ROनी त्यांच्या अधिकाऱ्यामध्ये त्यांनी रिजेक्ट करण्यात आले होते. मग त्याच्या अनुषंगाने जे काउंटिंग सेंटरमध्येच काही वेळेला त्यांनी बसून राहिलं होतं. मग ROचा आदेशानुसार आम्ही जे कोणी बसून होते त्यांना जे काउंटिंग सेंटरमधून बाहेर घेतलेले होते तोपर्यंत काउंटिंग सेंटरचं ओव्हरऑल बाहेरचं जिथं बॅरिकेडिंग असतं तिथं जवळपास 1001 लोक जमा झाले होते. मग ह्या उमेदवार देखील तिथं गेलं. मग ही जे कोणी पब्लिक एक क्राऊड जमा झालं होतं त्यांचं काही कंट्रोल कोणाचं नव्हते आणि काही वेळानंतर अचानकपणे समोरून 1-2 दगड यायला सुरू झालं. मग पोलिसांना नाईलाजानं स्वल्प बलाचा वापर करून म्हणजे लोकांना त्या ठिकाणीवरून पाठवण्यात आलेलं आहे. सर, या संदर्भात काय गुन्हे दाखल झाले? त्या संदर्भात 300 पोलिसांवरती अटॅक केलं आणि पोलिसांचा कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल झाला आणि एक ROचं तर्फे देखील एक तहसीलदारांकडनं एक कामामध्ये अडथळा आणला सरकारी कामामध्ये. त्या अनुषंगाने देखील एक गुन्हा दाखल झालेला आहे. सर, काल त्यांनी 2 महिलांना त्या ठिकाणी लाठीचार्जमध्ये 2 महिला जखमी झाल्या आहेत. तर त्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. जे काही मागणी केले असतील त्यांना ॲडिशनल SP चाळीसगावकडं एन्क्वायरी देण्यात आलेलं आहे. मग एन्क्वायरीमध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू. सर, जळगाव ॲडिशनल SP असल्यानंतर चाळीसगाव वर्ग काय करणार? त्यांनी स्वतः तिथं उपस्थित होता बंदोबस्तामध्ये. त्यांना इम्पार्शल वाटलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही चाळीसगावकडे देण्यात आलेलं आहे.